नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त अभिवादन. खासदार नरेश मस्केंचा विरोधकांवर घणाघात. ठाण्यात शिवसेनेचा गड कायम, महायुतीचा भगवा अधिक मजबूत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली गटस्थापना. ठाण्यातील डेंबीनाका येथील आनंदाश्रम येथे आज शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळेला खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक मीनाक्षी शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी केलेले कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना नरेश मस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना बाळासाहेबांनी कधीच मान्य केली नसती. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना मस्के म्हणाले की भास्कर जाधव कधी इकडे तर कधी तिकडे अशी भूमिका घेतात. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये. तसंच कल्याण डोंबिवलीचा मुद्दा सध्या चर्चेत असून राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगत या विषयावर अधिक बोलणं टाळलं. विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी सांगितलं की आत्ताच अपयश आलं असं नाही. विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारीही मिळत नाही. संपूर्णपणे त्यांची वाताहत झाली आहे. महापौर पदाबद्दल बोलताना मस्के म्हणाले की महापौर उमेदवार कोकण भवनात ठेवावे लागणार नाहीत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण निर्णय घेतील. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांमध्ये युती असून चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ते पुढे म्हणाले की आमच्याकडे उमेदवारांची कमी नाही. कल्याण लोकसभेत 3 मजबूत नेते आहेत. रमाकांत मडवी दिव्यातून महापौर झाले तर पल्लवी कदम ठाणे शहरातून उपमहापौर होत्या. मात्र या विषयावर कुठेही अंतर्गत चर्चा सुरू नाही. नवी मुंबईच्या विषयावर बोलताना मस्के यांनी सांगितलं की त्या विषयावर आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन बोलू. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. सर, कधीतरी पाहिलं झालं तर खरी शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न विचारला जातो. बाळासाहेबांचे आज जन्मशताब्दी पर्व आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होणार. उपमुख्यमंत्री या सगळ्या कार्यक्रमांची घोषणा देखील करणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवले जातात. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे. भास्कर जाधव म्हणतात की खरी श्रद्धांजली अभिवादन असेल बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे, ते ज्या युपीटीचे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते. मातोश्रीला दरवाजावरती लाखोनी वाहिली होती शिव्यांची. त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये. ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही. ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा गड कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचे आभार मानले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेवर फडकवलेला भगवा आपण अधिक मजबूत ताकदीनं कायम ठेवल्याचा अभिमान असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील निवडणुकीत 67 जागा होत्या. यावेळेला त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवसेना भाजपा महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढलो. शिवसेनेला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं, ही समाधानाची बाब आहे. धोकादायक आणि क्लस्टर इमारतींच्या प्रश्नांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षितपणे प्रवेश करता येईल. सध्या 10 इमारतींचं काम सुरू असून 2 इमारती पूर्ण झाल्या आहेत. किसननगर येथील प्रकल्प सुरू असून त्याची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे. मात्र नागरिक ज्या दिवशी त्यांच्या मालकीच्या चांगल्या आणि मोठ्या घरात प्रवेश करतील त्याच दिवशी खरा आनंद होईल असं ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेनं याही निवडणुकीत चमत्कार घडवला असून राज्यात आपला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला याचा उल्लेखही त्यांनी केलाय. त्यामुळे आपण सर्व गड कायम ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिकेवरही महायुतीचा भगवा डौलानं फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले. पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा. आणि सगळ्यांना मनापासून किशननगर वासियांना धन्यवाद. तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला शिवसेनेचा गड कायम ठेवला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ठाणे महापालिकेवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जो भगवा फडकवला तो तसाच कायम आपण फडकवत ठेवल्याबद्दल, त्याच्यापेक्षा अधिक मजबूत ताकदीने फडकवला त्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेनं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलंय. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झालेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करत असल्याचं पत्र दिले. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट आता असणार आहे. दरम्यान माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अशरफ शानू पठाण हे ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक 32 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपला पॅनल त्यांनी मोठ्या फरकानं जिंकला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेत. अशातच जागा वाटपात भाजपा 2 पावले मागे आल्याचं सांगत सत्तेतील महत्त्वाच्या पदाची मागणी यापूर्वी भाजपानं केली होती. अशातच गुरुवारी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपाचे आमदार निरंजन डावखर यांनी थेट 2.5 वर्ष महापौरपद मिळावं अशी मागणी करत पक्षाकडून कोण महापौर होऊ शकतो याचं नावही त्यांनी जाहीर केलं. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर ठाणे शहराचा महापौर कोण याची चर्चा सुरू झाली. सार्वत्रिक निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा मिळाल्या आहेत, तर युतीत लढलेल्या भाजपाला 28 जागा मिळाल्यानंतर भाजपानं महापौर पदावर दावा केला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा देखील दिलाय. ठाणे महापालिकेचा महापौर हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असणार आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 9 जागांपैकी 7 जागा शिंदे सेनेकडून तर 2 जागा भाजपाकडून लढवण्यात आल्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठीची नावं पुढे आली असताना भाजपानं महापौर पदाची मागणी करून टेन्शन वाढवलंय. आम्ही महायुतीत आहोत, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्हाला देखील संधी उपलब्ध व्हावी अशा अपेक्षा डावखर यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या वाट्याला महापौरपद गेलं तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपाचे 2 नगरसेवक चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेश कांबळे तर प्रभाग 22 महिलामधून उषा वाघ यांनी विजय मिळवलाय. या दोघांची नावं भाजपाकडून पुढे आली आहेत. मध्ये आज महापौर पदाची जी सोडत झाली ती एससी समाजाची झाली आणि आमचं निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची एकत्रित या संदर्भातली बैठक झालेली आहे आणि महायुतीचा महापौर होण्याच्या दृष्टिकोनाने या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एक रणनीती वरिष्ठांकडनं आखली गेली. त्याच्यामध्ये निश्चितच कारवाई ही खालच्या पदावरती होईल. आमच्याकडे एससी समाजामध्ये जो आमचा उमेदवार आहे तो निश्चितपणे 15 नंबर प्रभागांमध्ये आमचा एससी नगरसेवक हा सुरेश कांबळे निवडून आला. त्याच्यामुळे असे जे एससी समाजाचे नगरसेवक निवडून आले त्यांच्यामधला एकत्रित या संदर्भातला निर्णय हा महायुतीच्या या बैठकीमध्ये निश्चितपणे होतो. 2.5 वर्ष महापौर पद ही मागणी अजूनही कायम आहे. याच्यामध्ये आमची मागणी या संदर्भातली किंवा आमची भूमिका या संदर्भातली सुस्पष्ट आहे की जो कोण व्यक्ती त्या पदावरती असेल त्याला जर त्या पदाला न्याय द्यायचा असेल
तर त्यांनी 2 ते 2.5 वर्ष कमीत कमी त्या तिकडे काम केलं पाहिजे, तरच त्याला त्या पदावरती न्याय देता येईल. 1 वर्ष हा फक्त त्या पदाची जबाबदारी समजून घ्यायला लागते. त्यामुळे मागणी भाजपची की ठाणे महानगरपालिकेत त्याच्यामुळेच ही आमची मागणी आहे की जो कोण व्यक्ती त्या तिकडे असेल त्याला 2 ते 2.5 वर्षाचा राज्यविद्या अभ्यास संस्था ठाणे 1982 सालापासून संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व या विषयात सातत्यानं प्रबोधनात्मक काम करते. विविध विषयांवरील अभ्यासकांची व्याख्यानं, प्रदर्शनं, अभ्यास दौरे, इतिहास आणि पुरातत्व या विषयांवरील प्रमाणपत्र, अभ्यासक्रम इत्यादी उपक्रमांचा यात समावेश होतो. नवीन वर्षाची सुरुवात संस्था एका अभिनव उपक्रमानं करते. कोकणातील 20,000 वर्ष जुनी कातळ शिल्प म्हणजे आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहे. या कातळ शिल्पांचं संशोधन आणि संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. कातळ शिल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं प्राच्यविद्या अभ्यास संस्था, जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. हे प्रदर्शन 21 जानेवारी ते 26 जानेवारीला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वांना पाहण्यासाठी खुलं असेल. प्रदर्शनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कातळ शिल्पांच्या प्रतिकृती, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांचे कातळ शिल्पावरील छायाचित्रांचं प्रदर्शन देखील रसिकांना पाहता येणार आहे. 21 जानेवारीला सकाळी 9 वाजता निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड आणि पुरातत्व संशोधक ऋत्विज आपटे यांचं गूढ रम्य कातळ शिल्प या विषयावरील व्याख्यान होणार आहे. सर्वांनी या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला भेट देऊन कातळ शिल्पांच्या कलेचा आनंद लुटावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर आणि डॉक्टर आनंद बेडेकर यांनी केलं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निसर्गयात्री संस्था म्हणजे भाई रिसबूड नावाचे जे रत्नागिरीतले आहेत आणि या संस्थेने रिसबुडांनी 90% कातळ शिल्प कोकणातली शोधून काढली आहेत. त्यांचं 21 तारखेला भाषण झालं. हे भाषण झालंच आणि 21 तारखेपासून ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते 5 हे ठाणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे उद्घाटन, हे एक्झिबिशन इकडे असणार आहे, इंटरॅक्टिव्ह असणार आहे. आमची मुलं जे कोण येतील त्यांना स्वतः ही समजावून सांगणार आहेत. त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. इथे छोटंसं पुस्तक प्रदर्शनसुद्धा आहे. जवळ 5-6 पुस्तकं रॉक आर्ट्सबद्दल आम्ही मागवली आहेत, ती इथे ठेवलेली आहेत. स्टोन टूल्स म्हणजे हे कसा निर्माण केला असेल, म्हणजे 30-40 हजार वर्षापूर्वी मानवाने ही शिल्प कशी निर्माण केली असेल, ती स्टोन टूल्स आहेत. म्हणजे या स्टोन टूल्सनी ही शिल्प निर्माण झाली आहेत. ही स्टोन टूल्सही बघता येणार आहेत. म्हणून हेतू हाच आहे की ठाणेकरांना आणि मुख्य म्हणजे नवीन युवांना, म्हणजे इकडे आमच्या ठाणे कॉलेजमधली मुलं कोण आहेत, ही सगळी युवा आहेत, त्यांना इकडे येऊन ह्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळेल आणि उत्सुकता निर्माण झाली की हे वय असं असतं की एकदा ती उत्सुकता निर्माण झाली की नक्की याच्या बाबतीत प्रबोधन होईल लोकांचं. म्हणून मी सगळ्या ठाणेकरांना आणि सगळ्यांना आवाहन करतो की 26 तारखेपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या. आमची मुलं नक्की तुम्हाला हे प्रदर्शन व्यवस्थित समजावून सांगतील आणि 100% मी सांगतो तुम्हाला हे खूप आवडेल.